आज आमच्या घरात आलेले आहे स्वामी श्री स्वामी समर्थ. जनरली सर्वांच्या घरात बनतात कांदा पोहे, पण आमच्या घरात बनतात पिंक पोहे. ते काय आहे हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पोह्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लिंबू घेतलेला आहे. हिरवी मिरची मी पोह्यात टाकत नाही. तर चला सगळ्यात आधी पोहे स्वच्छ धुवून घेऊ. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकून घेतले. तेल थोडं जास्त टाकायचं. सगळ्यात आधी शेंगदाणे टाकायचे. ते छान तळल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग टाकायचा. कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा छान फ्राय होतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट देखील करा. खूप दिवसापासूनची इच्छा होती माझी, स्वामींची छोटीशी मूर्ती मला आणायची होती. कांदा छान फ्राय झालेला आहे. त्यामध्ये लाल तिखट, हळद, त्यामध्ये एक छोटासा लिंबू पिळून घेतला. त्याचमध्ये भाजकी डाळ टाकली. अशी पद्धत माझ्या सासरकडे आहे, याच्यात भाजकी डाळ टाकतात. खूप छान टेस्ट येते. मला सुद्धा आता आवडायला लागले ते. वरून पोहे टाकून घेतले. पोहे छान परतले. अशा पद्धतीने एकदा पोहे बनवून बघा, खूप छान लागतात. नंतर त्यावरती चवीपुरते मीठ आणि थोडीशी साखर टाकली. सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर तर मस्त आहे. झाले आपले पिंक पोहे तयार. याला पिंक पोहे यासाठी म्हणतात कारण माझी मुलगी याला पिंक पोहे म्हणते, म्हणून हे पिंक पोहे आहेत. या पोह्यामध्ये हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घातलेलं आहे, पण ह्या पोह्याची चव एकदमच वेगळी लागते, छान लागते. आता तर मला ह्याची सवय झालेली आहे. दररोज हे पोहे आमच्या घरात बनतात. एक दिवस नाही बनवलं तर काहीतरी चुकल्यासारखे वाटतं. चला मी प्लेटमध्ये पोहे काढून घेते. तुम्ही पण या नाश्ता करायला. वरून थोडीशी शेव टाकली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.